अशी निष्ठा होती महाराज भगवंतावरती. आणि ह्या युक्तीमुळं ती प्रतिज्ञा मोडावी लागली. भीष्मपान केला खरा, धनुर्धरा रक्षिणे. भीष्माचाही पण खोटा केला नाही महाराज, त्याचाही पण खरा केला. कारण साधूचं वचन सुद्धा असत्य भगवंत कधीच होऊ देत नाही. आणि म्हणून तुमच्या आमच्या सगळ्या संतांची, सगळ्या साधू सामान्य जनतेची फक्त मनामध्ये भाव धरून जर भगवंताप्रती गेलं तर तिथे गेल्यानंतर काय कमी पडणार आहे महाराज. मनातली इच्छा आकांक्षा सगळे आपलं निरसन करण्याची ताकद त्या गुरु महाराजाच्या सामर्थ्यामध्ये आहे. आणि म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये महाराज तिथे भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विनानुभव कैसा कळे. त्याच्याशिवाय कळत नाही महाराज. संत श्रेष्ठ श्री मीराबाई एक राजाची कन्या होती. सुंदर रूपवान कन्या, अति सुंदर. आता राजाच्या घरी काय बघायचे महाराज, नौकर चाकर, प्रत्येक कामाला वेगवेगळ्या दास्या, प्रत्येक कामाला वेगवेगळे नौकर. आता मोठ्या माणसाचं काय होणार, असे पाडू पाटील पंढरी पाटील या असल्या माणसाचं काय हो. मोठ्या माणसाच्या घरी आता काय पैसा असल्यावर काय आता म्हणायचं. आणि तिच्या घरी शौचालय साफ करण्याकरिता कन्हैया नावाचा एक भंगी होता. कन्हैया गरिबी परिस्थितीतला भंगी समाजाचा. ते रोज नित्य आपलं आपलं यायचं, सकाळी आपलं आपलं जे काही काम आहे ते काम संपवायचं आणि मालकाला सांगून घरला जायचं. योगायोग असा आला, एके दिवशी मीराबाई स्नान करण्याकरिता त्या बाथरूम मध्ये गेली आणि हे कन्हैया भंगी ते बाथरूम साफ करण्याकरिता म्हणून आत गेला. त्याची दृष्टी त्या मीराबाईवरती पडली. मीराबाईच्या शरीरावरती त्याची दृष्टी त्या शरीरावर पडल्यानंतर ते मीराबाईला बघताच त्याने तिथूनच माघारी फिरला आणि एकच वेळा त्या मीराबाईचं दर्शन झालं होतं महाराज. त्याने घरी गेला आणि त्याची एक आई होती म्हातारी, एकुलत एक लेकरू. आई म्हातारी आईला कामधंदा काय होत नव्हता, म्हणून यानं हे असे छोटे मोठे धंदे करायचे, आपला उदरनिर्वाह करायचा. त्यानं जाऊन त्याच्या आईला सांगितलं की आई, आता त्याला काय हो, गरिबी काय श्रीमंती काय, ज्याच्या मनात कुबुद्धीचा संचय झाला त्याला चांगलं कळत नाही, त्याला वाईट कळत नाही, त्याला कसल्याच प्रकारची भीती वाटत नाही. ते गेलं तेच आईला सांगितलं की आई, मला लग्न करायचंय. आता लग्न करायचंय, आताचा युग नव्हते. आता लग्न करून घरला आल्यावर मग सांगालीत माय बापाला, हा आम्ही लग्न करून आलो. तेव्हाचा काळ होता. माय बापाची आज्ञा घेऊन कोणतेही काम करीत गेले. आताच ते काही राहिलं नाही. आईने विचारलं,
साहजिक आहे किंवा आता मुलगा वयात आल्यानंतर लग्न करायचंय म्हणाला म्हणजे आपल्यालाही कामाला आता हातभार लागेल, सून येईल, त्याही म्हातारीला आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये त्या म्हातारीनं आईनं विचारलं की अरे बाळा कोण्या गावची आहे, कुठली आहे, तू बघितलास काय? त्याने सांगितलं रोजच मी बघिततो, रोजच त्याच्या इथं कामाला जातो. आणि कुठली आहे? आपल्या इथल्या राजाची मीराबाई, आणि तिच्या संग मला लग्न करायचं. असं म्हणल्या म्हणल्या ती उभं टाकलेली म्हातारी होती बाजूवर पडली. अपेक्षा कोणाकडून धरावं? बरोबरीच्या माणसानं बरोबरीच्या माणसाकडून अपेक्षा करावी. उगा आता सरपंच आहे तर म्हणून त्याच्या खुर्चीवर माय हसेल का म्हातारा बसायला गेलं तर उलटून पडेल. अहो ते बसायला सुद्धा त्याच्या खुर्चीवर आपल्यासारख्याला, आणि बसू सुद्धा न होता प्रभू. त्यानं आईला उठवलं. ते 10-5 मिनिट शुद्धीवरच नव्हती बाई. म्हणजे ते असं एकाएकी समजा जर कोणती गोष्ट आपल्या मनाला न झेपणारी सांगितली, कधी बघा की असं चलत 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 गप कोणी एखाद्याच्या पाया खालून सरप जाव, ते सरप म्हणणारच नाही. सा 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 असंच म्हणे थोड्या. तसं महाराज त्या म्हातारीला माहित होतं राजाची कन्या आहे ती, याला माहित नव्हती. मला मीराबाई संग लग्न करायचे मला. त्या म्हातारीनं विचारलं अरे बाबा आताच म्हणलास ते म्हणलास, दुसऱ्या वेळेस जर असं कुणाला म्हणशील तर ते राजा तुझं इथून मुडकं टाकून वरी असं बांधून ठेवील. असं तरी म्हण नको म्हणून. कोणाला सांगितलं? मुलाला. पण ते वेड पिसा प्रेम हे वेड राहते महाराज. दिल दिया है जान भी देगी. खरी गोष्ट आहे महाराज. आता त्याला काय इलाज नाही महाराज. आता रोज आपण पेपरवर वाचतो, रोज बघतो, रोज ऐकतो, अनेक घटना या प्रेमाच्या संबंधातून होत आहेत. तसं ते काय ऐकायच तयार नाही महाराज. नाही नाही, लग्न करायचं तर आपल्याला मीराबाई सोबतच करायचं, अन्यथा लग्नच करायचं नाही. आणि प्रतिज्ञा म्हणला आपली आजपासून की मीराबाई पासून जोपर्यंत तू लग्नाला होकार देत नाहीस तोपर्यंत अन्नही खाणार नाही आणि पाण्याचा थेंबही पिणार. दत्ता प्रभू. आता एकुलता एक मुलगा, परिस्थिती गरिबीची, आणि आपलं लेकरू न खाता पिता जर असं बाजूवर पडून राहिलं तर कोण्या माईला बरं वाटते सांगा बरं. आता त्यानं कामावर जायचं सोडून दिलं, कामावर जायचं बंद केलं, घरी झोपून राहिला, बाजूवर पडला. त्यानं एक तर खायचं नाही, पाणी पियाचं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 4 दिवस गेले. आता हे कामावर नाही जात आहे म्हणून म्हातारी त्याची आई त्या मीराबाईच्या कामावर जायची. 2-4 दिवसानंतर सहजच मीराबाईनं विचारलं त्याच्या आईला, त्याने मावशी तुमचा मुलगा दिसत नाही 2-4 दिवसापासून, काय कारण झालं? तुम्हाला आता तेवढं काम काय सुधरत नाही? तुमचा मुलगा चांगलं काम करतो, त्याच्यामुळे तुम्ही कस काय आलात? कुठे गावाला वगैरे गेला का? त्या म्हातारी आईनं खाली मान घालली आणि ढसा ढसा रडायला सुरुवात केली मीराबाईच्या समोर. नामधारक होते महाराज. तिला का आहे अंतरीचा साक्षी तुझकडे सर्व, किती करू गर्व तया पुढे. आता काय गर्व करावं महाराज, साधू संत आहे पुढे आपल्यासारख्याला. अंतरीचा म्हणजे आपल्या मनात काय चालू आहे हे सुद्धा संत महात्माला कळत. मीराबाईनं म्हटलं काय झालं तुला मला स्पष्टपणे सांग, आणि तू असं समजू नको की मी राजाची कन्या आहे, तुझ्या मुलाला नेमकं काय झाले सांग. काय बिमार असला तर पैसा अडका, आपल्यापाशी भरपूर संपत्ती आहे, तुला काय पाहिजे असेल माझे वडील जरी देत नसतील तरी मी देते, पण मला तुझं दुःख सांग. आता ही बाई भीत होती तिला कसं सांगावं म्हणून.
आणि तिनं हिचा पिछा करायला सोडित नव्हती. तू सांगल्याशिवाय तुला इथून जाऊ देत नाही. त्या म्हातारीचा नाईलाज झाला महाराज, आणि तिनं सांगितलं की मीराबाई, तुम्ही जर रागावत नसाल तर मी तुम्हाला सांगते, मला आधी वचन द्या. त्या म्हातारीनं मीराबाईकडून वचन घेतलं, आणि वचनामध्ये अडकलं माणूस की काहीच करू शकत नाही महाराज. अजिबात मागे सरका येणार, पुढे सरका येणार. मीराबाईकडून वचन घेतलं. मीराबाईने सांगितलं, दिलं वचन, बोल, मला कसल्याच काही जरी सांगितलेस कसल्याच प्रकारचा राग येणार नाही. त्यावेळेला या म्हातारीने सांगितलं की मीराबाई, तुम्हाला स्नान करते वेळेस माझ्या मुलानं बघितलं, तेव्हापासून त्याच्या मनामध्ये दुष्ट वासना निर्माण झाली की त्यानं म्हणत आहे की मी लग्न जर करील तर मीराबाईशीच करील, अन्यथा मी असाच मरून जाईल. म्हणून न खाता न पिता आज 4 दिवस झालं ते बाजूवर पडून आहे. आता ते संत होते महाराज, आपल्यासारख्याला कोणाला म्हणलं असलं तर त्या म्हातारीला तसंच उचलून असं टाकून देत होते की नाही ना महाराज. तसं नव्हतं, ते काळ नव्हता महाराज तसा. ते संत महात्म्याचा काळ होता. ते दया क्षमा शांती तेथे संत महात्मे होती. मग संत होती महाराज मीराबाई. मीराबाईने सांगितलं त्या म्हातारीला, काही घाबरू नको, त्याने काही वाईट बोललेलं नाही. तू एक काम कर की त्याला उद्याच्याला त्याला सांग, मीराबाई तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, तू येऊन फक्त मला भेट, एवढा निरोप त्याला सांग. आता म्हातारी चाचपडत गेली महाराज घरला. घरला गेल्या गेल्या त्याला सांगितलं की तुला उद्या राजवाड्यावर बोलविले मीराबाईनं, आणि तुझ्या संग लग्न करायला तयार आहे म्हणून. अहो हे खरबडून उठलं. आंधळ्याच्या हातात कावळा सापडल्यावर कसा आनंद होतो महाराज, तसे खाडकन उठलं. 4 दिवस न खालेलं न पाणी पिलेलं, आणि निघालं महाराज वाड्यावर. राजवाड्यात आल्याबरोबर मीराबाई समोर दिसली. ये म्हणली, काय हरकत नाही, ये कन्हैया ये. तुला असं वाटते ना की माझ्या बरोबर तुला लग्न करायचं आहे? त्याने म्हणला, हो, काहीच हरकत नाही, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एकच अट आहे. त्याने म्हणला, अशा 1000 अटी मी मान्य करतो, एका अटीमुळे जर मीराबाई आपल्याला भेटत असेल, काय हरकत आहे? काय हरकत नाही, सांगा मला. मीराबाईने कृष्णाचा एक फोटो एवढा एवढा घेतला आणि त्याच्याजवळ दिला. या ठिकाणावर बसायचं तू, आजपासून 10 दिवस या भगवंताचं चिंतन करायचं, आणि चिंतनामध्ये जर खंड पडला तर तुझ्या मानेवर तलवार अशी लटकती राहील. चिंतनामध्ये जर खंड पडला तर मानेवर ती तलवार येईल, आणि खंड जर नाही पडता 10 दिवस तू त्या देवाचं चिंतन केलास तर 11व्या दिवशी माझी माळ गळ्यात पडेल. एकच आठ, तलवार पाडून घ्यायचाय की माझा हार तुझ्या गळ्यात टाकून घ्यायचा, विचार तू कर आणि मला सांग. त्यानं मला काहीच हरकत नाही, 10 दिवस काय 35 दिवस तर करीन म्हणला. असं दत्ता प्रभू